तिकडे का करतेस का इकडे ना? नाही रे नाही, मी तुम्हाला सांगतो जी याची गोष्ट. अंग्याच्या लग्न झाला, पुन्हा काळकूड झाला याच्यावाला. मी म्हणलं लग्न गिग्नाले बोलून म्हणजे आम्ही दोघेही एका लहानपणीचे दोस्त, एका डब्यात फिरत होता. पण कुठे गेला तर माहित नाही. त्याची बायको म्हणते याले तोसा पाणी भरून ठेवायची म्हणते. तर हा पुढे भांडे घासून देते, कपडे धुवून देते. आता येते का नाही तर माहित नाही भाऊ. येशील का? हॅलो बाप्पा, मा वहिनीला काय का काम घे मग त्यांना सांगितलं का स्वयंपाक गिंपाक करते का का ए भाऊ, काय करते भाऊ? घेतला का बाय भाऊ? काय यार तू मनापासून आवाज मारतो का करतेस का तू घरच्या घरी? घरच्या घरी नव्हतो, या परसोडी गावामध्ये मोठा जोरदार कार्यक्रम चालू आहे म्हणते. कायच्या का कायच्या? आपल्या मानव धर्मावर आधारित. बे यार किती गेलो होतो मी. पैसे किती देतात का? अरे बैठकीत नाही, कार्यक्रम म्हणून बैठक म्हणतो. अरे भाऊ म्हणजे कार्यक्रमाची बैठक असेल. मी तुला सांगतो ना भाऊ, आपल्या सेवकाची परिस्थिती मोठी खराब आहे भाऊ. तुला सांगतो ना कशी काय? कसा तुला सांगतो, कोणता कार्यक्रम जे करतो म्हणला आपण तर बैठकीमध्ये विचारला आपण अशा पद्धतीचा कार्यक्रम करायचा म्हणला तर त्याची नाही का पुढे सांगायचे नाही. असे गुपचाप असतील म्हणजे असे उगे बुगे असे खालचं मुखी दाखवून हो हो करते. पण आपली जे राहते मनामध्ये विचार तर सांगायला पाहिजे ना भाऊ. पण कसा भाऊ आपल्या सेवकाची परिस्थिती कुठे खराब आहे. बैठकीमध्ये सांगत नाही ना, हातीमध्ये मनमानी गोष्ट करतात. जोर जोरचे असे बहुत उदाहरण भाऊ. मी नाव बी घेऊ शकतो पण नाव नाही घेऊ शकत. दादा तुला सांगतो ना, आमचे सेवक तसे नाही. कसा भाऊ, कुठलाही कार्यक्रम करायचा असला ना तर कुठली निसंकोच शंका मनात न ठेवता या भगवंताच्या कार्यालय हात धरत. काय सांगतात का तू काही? भाऊ मी तुला सांगतो का, आता कसे कोणी कोणी राहते गातून एखादी बरोबर जमला का तेवढं? बरोबर आहे, अगदी बरोबर. मला सांग रे, तू मायाबद्दल कशाच्या चुगल्या करत होता? भाऊ मी त्या काही चुगल्या करत नेतो. मा भाऊची घरवाली एक नंबर आहे म्हणलो, एक नंबर कामा धंद्याची आहे म्हणलो. अच्छा हो. कसा आहे मित्रा, अरे तुला तर माहित आहे माझी परिस्थिती. कोरोनाच्या काळामध्ये माझ्या नका काळकुळ लग्न झाला. हो काळकुळ भाऊ. मी म्हणलं माझ्या दोस्तानं बोलावलं कोण नाही मुले लग्न. अरे मित्रा कशी गोष्ट आहे, कोरोनाच्या काळात तुला माहित आहे ना. अरे सख्या नाही का आपण भावालाही नव्हतो नेऊ शकत. हो फक्त माई बहीण आली, आम्ही दोघंच, आणि तिकडून मग आपल्या बायकोला घेणार तिघच. म्हणजे असे मास्क लावून होते का? मग परिस्थिती तशी लग्न लावलं तर असे एका असे तोंडाने टून असे मास्क लावून होते का बा? आता कसं आहे दादा, मले नाही का आता घेतो ना. आता कसं आपण नाही का लहानपणीचे मित्र लंगोटी आहे हो का, एका डब्यात जात होतो आणि एका डब्यात खात होतो. पण मलाही नाही का बहुत दुःख वाटत होतं की मी आपल्या दोस्ताला लग्नच नाही बोलवलं शकून. परिस्थिती चाललं का भाऊ? लग्नात नाही बोलवलं असतं तर बारशाले तरी बोलावून घ्यायचे भाऊ. बारशाले बोलून ना का तू चिंता काय करे, वरून नाही फोडून ना खालू नाही फोडून. हो कसा बारशाले नाही का लग्नाची नाही का 2 लाडू कमी खाल्लो होतो ना खाल्लो ना, तर आता बारशाले 5 लाडू खाऊन टाकील. 5 खाण्याचा बरोबर करून टाकील. हो बिलकुल 2 धडक्यात बारसा खाऊ. चिंता काय करतेस भैया तू? मग मला सांगा, या ठिकाणी हे एवढे लोक कायसाठी जमलेत का? कायसाठी म्हणजे मलकामात का भाऊ ती कायसाठी जमले तर? कायसाठी जमलेत भाऊ? भाऊ आपले मानव धर्माचे संस्थापकात महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची 3 एप्रिलला जयंती आहे. अच्छा हो. अरे वा वा, मग तर चांगलीच गोष्ट आहे. त्या निमित्तानं आता हे आपले कार्यक्रम चालू आहे अच्छा अच्छा अच्छा, मानव धर्मावर आधारित. हा नाही भाऊ, आता आम्हाला एक गोष्ट पटली. कसं आहे भाऊ, आता आपल्या बाबांची जयंती आहे, 104वी जयंती 3 तारखेला परवा. आणि या ठिकाणी आमचे सेवक मंडळी बसले, आमच्यासाठी आनंदाची बाब आहे ना भाऊ. कसं आहे रे बाबा, बाबांच्या कृपेमुळे आपण सुद्धा आता आपण मार्गात आहोत. आपली परिस्थिती कशी का आपण माहिती आहे, जवान कुठे हो भाऊ. आपण अनेकांमध्ये बसताना हा इक बसत होतो तिक बसत होतो. अरे पुरे वाया गेलो होतो रे, पुरे वाया गेलो होतो. पण कुठंतरी बाबांच्या कृपेमुळे आज आपण मानवामध्ये आहोत. मित्रा पण कशी गोष्ट आहे ही गोष्ट, आणि तुला आणि मला समजते. हो पण समजते, आमच्या नैतिकला भरपूर समजते. पण कसं आहे, ही गोष्ट तुला आणि मला समजते, आमच्या काकूला समजते, आमच्या दादाला पण समजते.
पण काही असे आमचे राहतात, हो मेरे मुर्गी की मेरे मुर्गी की एक टांग, खिडकीत टांग नाही तर पोटीत टांग. हो. कसं आहे भाऊ, हा एवढा चांगला जयंतीचा कार्यक्रम आहे ना, आपण जर असा आळस करून चालणार का? अरे या ठिकाणी दररोज सकाळ आणि सायंकाळी या मानव मंदिरात भगवंताची सर्वांच्या एकतेनं विनंती आणि प्रार्थना होते. अरे भाऊ, सकाळी उठतो आम्ही, सकाळीच आमची 5 वाजता बिलकुल ज्योत लागते आणि मन कसं प्रफुल्लित वाटते का, वा. पण कसं आहे, काही काही आपण नुसतं 3 किंवा 4 दिवसासाठीच नाही, आपण दररोज सकाळी उठा. अरे बघा कसं मन प्रफुल्लित वाटते. अरे आपले आरोग्य सुद्धा चांगलं राहते आणि आपल्या हातून जे चुका होतात, परमेश्वर कसा दयेचा सागर आहे, कसा आपली चूक पदरात घेतो. म्हणून कसं आहे, शब्द आपण जपून वापराव दादा. शब्द ही भगवान है और शब्द ही शैतान है. हो, समजलं का तुला? मग कसं या ठिकाणी जागर मांडावं लागेल की नाही लागेल? जागर मांडून तर काय म्हणून सांगून ते पहिला. कसं आहे भाऊ, आता आम्हाला जागृत राहावं लागेल. नुसतं आम्ही कार्यक्रम केलो 3 एप्रिलचा आणि वर्षभर झोपून असं चालणार नाही. कार्यक्रमापुरता कसा समोर समोर नाचणी बरोबर नाही. कार्यक्रम झाल्यावर पुरा कसा थंड कमल्या पाहिजे. कसं भाऊ, दर शनिवारी आमची चर्चा बैठक होते मित्रा, आणि मोठ्या संख्येने आमचे सेवक चर्चा बैठकीमध्ये उपस्थित दर्शवतात. आणि अजून हा मानव धर्माचा प्रचार आणि प्रसिद्धी आपल्या या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ परसुडीच्या वतीने जो आपण हा कार्य करतात, मोठी चांगली गोष्ट आहे भाऊ. अरे दिन दुबळ्यापर्यंत जे अंधश्रद्धेमध्ये आहेत अशापर्यंत हा जो संदेश पोहोचत आहेत आणि खूपच आहे. म्हणून का म्हणतो, उठा उठा माय बाप दूर करूया ज्ञान, अंधश्रद्धा सोडून कर समाजाचं सोनं. आता मांडला जागर, आम्ही मांडला जागर, आम्ही मांडला जागर, मांडला जागर. हा जागर आहे माझ्या त्या सेवक बांधूंसाठी, हा जागर आहे माझ्या त्या सेवक ताईंसाठी, की हा जो जयंती उत्सवाचा कार्यक्रम आहे हा आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आर्थिक सहकार्याने आपण साजरा करतात. अरे दूर दूर परिसरातून 3 तारखेला सेवक येतील भाऊ. या परसोडी गावामध्ये अभूतपूर्व सोहळा होणार आहे 3 तारखेला. म्हणून आपण सुद्धा या जयंती उत्सवाचे साक्षीदार होणार आहोत. अरे जर आम्हाला ही कृपा भेटली नसती मित्रा, तर आम्ही या ठिकाणी बसलो असतो का? नाही का भाऊ, मग नालीमध्ये पडले राहिलो असतो. म्हणून कसं आहे, बाबांनी आपल्याला तत्व दिलेत, शब्द दिलेत आणि नियम दिलेत. 4 तत्व जे बाबांनी परमेश्वराला 2 वचने दिली जातात, परमात्मा एक आणि मर्याजी भगवत नाम. आणि परमेश्वराने सुद्धा बाबाच्या मुखकमलातून 2 वचने दिली आहेत, दुःखदारी दूर करते विधान आणि इच्छानुसार. म्हणून एवढे आम्हाला बाबांनी मार्ग खूप सोपा आहे आणि कठीणही तेवढा आहे, पण आपल्याला चालायचं आहे. कसं चालायचं आहे? कसं? अरे बाबांच्या नियमानुसार, शिकवणीनुसार. पण कसं आहे भाऊ, परिस्थिती कशी आहे, जर आमचे काही सेवक कसा, आता बाबाही नाही का मानव धर्माच्या प्रत्येक खेडोपाडी जात होते, कुणी बाबांना नाही का वाईट शब्दात सुद्धा बोलत होते, पण बाबा त्याकडे लक्ष देत नव्हते. अरे देऊ दे ना त्याला, किती दिवस देईल. असे आपले सेवक काही असतात चापलुकी करणारे. अरे असे करा नको. अरे बाबांनी म्हटलं अशा लोकांकडे आपण लक्ष द्यायचं नाही, आपण आपल्या कार्याकडे लक्ष द्यायचं. त्याला काय होते, तरी देईल त्याच्यात तोंड दुखेल. म्हणून मित्रा का म्हणते समजावं लागेल ना भाऊ. समजावा लागेल. कसं आहे भाऊ, आता आमची लहान लहान पिढी आहे, आमची युवा मंडळी आहे. आमची युवा मंडळी चांगल्या सहकार्य या ठिकाणी सहभाग घेतात. भाऊ कोणी व्यसनाकडे जाऊन राहिले आपले जवानपुरात. व्यसनाकडे म्हणजे कसं रे? कसा भाऊ, कसा इकडं तिकडं, कसे कोणी पत्ते खेळते, कोणी लुडो खेळते, कोणी काही ना काय करते, काय होते म्हणते, कोण पाहिजे म्हणते. त्याच्यासाठी नाही का गाणं म्हणायला लागलं आपल्याला. अच्छा 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 अच्छा, म्हणजे अशी गोष्ट आहे. कसं आहे भाऊ, आता आम्हाला त्या गण्याला सांगावं लागेल की बाबांचे कार्य काय आहेत हे आपल्याला समजून सांगावं लागेल. म्हणून आपण पहिला दिवस साठो आपल्या मार्गाचा. म्हणून काय म्हणतो गण्याला, अरे सुने गाण्या दादा सुने गाणार, बाबा के कार्य तू जाणार. सुने गाण्या दादा सुने गाणार, बाबा के कार्य तू जाणार. शहर में जाता तू काम धंदार, शहर में जाता तू काम धंदार. डब्बू मिलवना तू बहु जाणार, डब्बू मिलवना तू बहु जाणार. वेशन के मार्ग पे तू ना जाणार, बाबा के कार्य तू जाणार. सुन गाण्या दादा सुन
बाबांनी आपला देह झिजवला. हो आपण नाही का दारू